श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू माय चॅनल कोकण स्वाद बाय अमिता. या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सर्व दादा ताईनो, मित्रमैत्रिणीनो? तर मजेत राहा. तर मी तुमच्याशी आज 2 रेसिपी शेअर करणार आहे. कोलंबी बिर्याणी अशी झटकन पटकन चटकन होणारी. सर्वप्रथम मी ही तुम्हाला रेसिपी शेअर करत आहे. गॅस ऑन केली, कुकर ठेवला, त्याच्यानंतर 2 टेबलस्पून ऑइल टाकलं. ऑइल मस्तपैकी गरम होऊन दिलं. त्याच्यानंतर जिरं टाकणार आहे. लसूण मस्तपैकी ठेचून घेतली आहे साईडला. अद्रक बारीक चिरून घेतला आहे. कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून घेतली आहेत. तर जिऱ्याला मस्तपैकी तडका बसला की थोड्या टायमाने मी कढीपत्ता टाकून देईल, लसूण टाकून देईल, अद्रक टाकून देईल. अशी ही झटकन पटकन चटकन सोपी अशी रेसिपी आहे. तुम्ही नक्की घरी करून पहा. जे बॅचलर राहतात, आईवडिलांपासून दूर राहतात, शिक्षणासाठी कामानिमित्त, तर त्यांना कधी बिर्याणी खाऊशी वाटली तर ते घरी करून पाहू शकतात. आणि मस्तपैकी 2 उभे कांदे घेतले. बिर्याणी म्हटलं तर कांदा हा प्रकार पाहिजेच, म्हणून उभे चिरून 2 कांदे घेतले. मस्तपैकी चमच्याने त्यांना मस्तपैकी मिक्स केलं. चमच्याने छानपैकी मिक्स केल्यानंतर कांद्याने रंग चेंज केला. रंग चेंज केल्यानंतर कांद्याने मालवणी तिखट मसाला, माझ्याकडे घरगुती तिखट मसाला, टर्मरिक पावडर, बादशाचा माझ्याकडे बिर्याणी मसाला आहे तोही टाकून दिला. टमाटर टाकायला विसरली होती, टमाटर पण टाकून दिला. आणि त्याच्यानंतर मस्तपैकी एक जीव केलं. मस्तपैकी त्यांना असं पाणी सुटलं पाहिजे त्या कांद्याला, टमाटरला. मग थोडंसं मीठ मी अगोदरच टाकून दिलं. बादशाचा बिर्याणी मसाला पण टाकून दिला मिठाबरोबर. आणि मस्तपैकी एकजीव करत आहे. कांद्याने पाणी सोडलं, टमाटरने पाणी सोडलं की बिर्याणी तांदूळ आहेत ते स्वच्छ धुवून घेतले आहेत 3दा मी. आणि त्याच्यानंतर ते बिर्याणी तांदूळ कुकरमध्ये सोडून देणार आणि अंदाजाप्रमाणे पाणी टाकणार. पाण्याचं प्रमाण चुकलं तर गणित चुकतं. बिर्याणी राईस करताना पाण्याचं प्रमाण बरोबर टाकायचं, चुकायचं नाही. पाणी कमी प्रमाणातच टाकायचं, पाणी जास्त प्रमाणात नाही टाकायचं. ती बिर्याणी वाटणार नाही. मग अशा प्रकारे कोलंबी होती माझ्याकडे. कोलंबी स्वच्छ धुवून घेतली आणि कोलंबी थोडी थोडी मी त्याच्यामध्ये भातामध्ये बिर्याणी राईसमध्ये सोडत आहे. तर अशा प्रकारे कोलंबी थोडी थोडी सोडून दिली. त्याच्यानंतर मी काय केलं माहिती आहे का? कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली, खोबरा किसून घेतला आणि खोबरा कुकरमध्ये सोडून दिला आणि मस्तपैकी चमच्याने मिक्स करत आहे. चमच्याने मिक्स करून झाल्यावर कुकरचं झाकण लावणार. आणि मी कोकण साईडच्या असल्याकारणाने माझ्या जेवणामध्ये कोकम असतो, खोबरा असतो, त्याला ऑप्शनच नाही आहे. माझ्या जेवणामध्ये कोकम आणि खोबरा हा प्रमाण जास्तच असतं. आणि अशा प्रकारे बिर्याणी झाली. कुकरला 4 ते 5 शिट्या झाल्या. कुकर थंड होऊन दिला. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे कुकरमध्ये मी कसं मिक्स करत आहे, वरती खाली एकजीव करत आहे, मिक्स करत आहे. त्याच्यानंतर मी माझ्या मिस्टरांना, आता ते ऑफिसला जातील, मग त्यांना मी बिर्याणी, नाश्ता पण माझा हाच असतो, जे मी बनवते तेच खायला घालते. असा माझा नाश्ता असतो, काही नाश्ता मी अलग करत नाही आहे. तर अशा प्रकारे मी कोलंबी बिर्याणी केली, टिफिनलासुद्धा दिली. आणि कशी वाटली माझी रेसिपी? तर तुम्ही नक्की करून पहा आणि व्हिडिओ कंटिन्यू पहा. दुसरी रेसिपी दाखवत आहे मी तुम्हाला इव्हिनिंगच्या टायमाला. शुक्रवार इव्हिनिंगच्या टायमाला पण दुसरी रेसिपी दाखवत आहे मी. तर कांदा घेतला, कोथिंबीर घेतली, 1 इंच अद्रकचा तुकडा घेतला, लसूण घेतली. अशा प्रकारे मिक्सरला मी त्याची पेस्ट बनवणार आहे. कारण की आपल्याला मच्छीची करी करायची आहे. म्हणजे कुपा आणला होता, मार्केटमध्ये गेली होती, कुपा आणला होता. कुपा स्वच्छ धुवून घेतला. सर्वप्रथम गॅस ऑन केली. गॅसवरती मस्त की कढाई ठेवली. कढाईमध्ये ऑइल टाकलं. थोडं ऑइल जास्त टाकते मी मच्छी करताना, चिकन करताना. आणि कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतलं. जिरं टाकलं. जिरं टाकल्यानंतर जिरा मस्तपैकी असा तडतडला. कढीपत्ता असा मस्तपैकी कढीपत्त्याने रंग चेंज केला आणि वास सुटला. जिऱ्याचा, कढीपत्त्याचा असा वास छान सुटला. त्याच्यानंतर जी मी कांदा, टमाटर, अद्रक, लसूण, कोथिंबीर याची मिक्सरला पेस्ट केली होती, ती पेस्ट मी तुम्हाला दाखवत आहे. ती पेस्ट मी कढाईमध्ये सोडत आहे आणि त्याच्यानंतर चमच्याने एक प्रकारे मिक्स करत आहे. तर माझ्याकडे मालवणी तिखट मसाला, टर्मरिक पावडर आणि कांदा लसूण मसाला हे मसाल्याचे जिन्नस होते माझ्याकडे. ते मी कढाईमध्ये वाटलेला जो पेस्ट केलेला मसाला होता माझ्याकडे
त्याच्यामध्ये सोडून दिलं आणि मस्तपैकी अशी तरी बघा सुटत आहे. आणि त्या तरीला पण मस्तपैकी असं तरी मस्तपैकी सुटली. तरी म्हणजे तेल सुटलं त्या तरीला की कुपा स्वच्छ धुवून घेतला होता तो असं एक एक करून मी त्या कढीमध्ये सोडून देणार आहे. मच्छीची कढी करत आहे त्याच्यामध्ये मी सोडून देणार आहे. अशा प्रकारे मच्छीची कढीसुद्धा झाली. आणि कोकम होतं माझ्याकडे, तर कोकम मी बोटाने सुरगललं मस्तपैकी. त्याचं पाणी असं हे केलं, कोकम नाही टाकलं पूर्ण, कोकमाचं पाणी आगल म्हणतात, कोकमाचं आगल ते दाखवत आहे बघा मी तुम्हाला, ते टाकलं. आणि मस्तपैकी मीठ टाकायला विसरली होती, मग चवीनुसार मीठ टाकलं. भात बनवला, मच्छीच्या रस्स्याला मस्तपैकी तरी आली होती, ते तुम्हाला दाखवत आहे. साईडला भाकरी करत आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा नातेवाईकांना.